नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसान को जो रौंदे वो कदम तेरा नहीं है। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा। तो सही असच म्हणते की अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है। म्हणजे त्याच्या अनुभवातून त्याला जे काही कळलं ते सगळं त्यांनी गीतेमध्ये म्हणजे त्याच्या गीतरचनांमध्ये दिलेलं आहे। तर असा हा शाहीर म्हणजे काय, तर अनुभव हा शाहीरच्या काव्याचा आत्मा आहे आणि म्हणूनच त्याच्या काव्यात आपल्याला एक मोठा सच्चेपणा दिसतो। वास्तविक शाहीरच्या सुरुवातीच्या कवितांवर इक्बाल, फैज, मजाज यांचा प्रभाव होता, पण लवकरच त्याला स्वतःची वाट गवसली आणि याविषयी त्यांनी जी काही आपली भूमिका विशद केली आहे त्या ठिकाणी तो म्हणतो, ले दे के अपने पास फक्त एक नजर ही है, क्या देखे जिंदगी को किसी की नजर से हम। हा खरोखर मोठा विचार, स्वतंत्र होणं, कोणाचाही प्रभाव न राहता आपल्या अनुभवातून जगाकडे पाहायला पाहिजे। आपण दुसऱ्याच्या नजरेतून का जगाला बघावं असा म्हणजे इतका तडफदार असा विचार हा शाहीरच्या मनात होता। हेच एक विलक्षण आहे, त्यामुळेच तो अशा स्वतःच्या नजरेनं हा जगातला एक मोठा शायर झाला। प्यासातला कवी जो विजय आहे ना, त्याच्यावर शाहीरच्या जीवनाची छाप आहे, म्हणूनच शाहीर यात अधिक समरसतेने लिहू शकला, हे महत्त्वाचं आहे। शाहीरचं काव्य प्यासामध्ये जे उच्चत्वाला गेलं त्याला कारण ते त्याच्या जीवनाचं सर्व अनुभवातून आलेलं कवीचं व्यक्तिचित्रण होतं। तर प्यासा चित्रपटात वेश्यावस्थीतल्या गीतात शाहीर प्रश्न करतो, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है। आता या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भारतीय चित्रपट इतिहासातलं चित्रपटावर काव्यातील शब्दांनी मात केलेलं प्यासा हे एकमेव उदाहरण आहे। आणि या संदर्भात एक किस्सा सांगण्यासारखा आहे। मुंबईच्या मिनर्वा सभागृहामध्ये हा चित्रपट दाखवला जात असताना आश्चर्य म्हणजे या गाण्याच्या वेळी सारा थिएटरमधला प्रेक्षक वर्ग उभा राहिला आणि उभा राहून तो पडद्यावरला पाहत होता। आणि वेश्यावस्थीतल्या गीतात जेव्हा ओळी आल्या, यहाँ पीर भी आ चुके हैं, जवां भी, तनो मन बेटे भी, अब्बा मियाँ भी, ये बीबी भी हैं, बहन भी और माँ भी। आता यावेळी खरोखर भारतीय प्रेक्षकांनी एका वेश्येमध्ये पहिल्यांदाच स्त्री पाहिली, एवढा हा शाहीरच्या शब्दांचा प्रभाव त्या थिएटरमध्ये होता। आणि हे खरोखर दुर्मिळ असं उदाहरण आहे की आपल्या सिनेमामध्ये इतकं, आणि आश्चर्य याच्यामध्ये आता मी मागे गुरुदत्त संदर्भात बोलत होतो की बिमल राय नंतर आदर्शाचा पुरस्कारातला हा गुरुदत्त होता आणि वेश्यावस्थी वगैरे दृश्य असताना सुद्धा त्यांनी एकही ओंगळ दृश्य प्यासामध्ये घेतलं नाही, म्हणून आज प्यासा हा चित्रपट पूर्ण भारतीय प्रेक्षक वर्गांचा आदराचं स्थान झालेला आहे, हे फार महत्त्वाचं। तो बरसात की रात या चित्रपटातला आहे। यामधली जी गाजलेली कव्वाली आहे त्याच्यात प्रेमातली आव्हानं आणि शक्तीविषयी शाहीर चर्चा करतोय। तो म्हणतो, मजहबे इश्क की रस्म कड़ी होती है, इश्क आजाद है, आप ही धर्म है, आप ही ईमान है। काय भारी ओळ आहे, आप ही धर्म है, आप ही ईमान। म्हणजे प्रेमाचा स्वतःचाच धर्म आहे आणि त्याचं इमानदार असं हे त्याचं स्वतंत्र असं विचार आहे। अल्लाह रसूल का फरमान है इश्क, यानी हफीज इश्क है, कुरान इश्क है, गौतम का और मसीह का अरमान इश्क है, ये कायनात जिस्म है और जान इश्क है, इश्क सरमद, इश्क ही मंसूर है, इश्क मूसा, इश्क को है तूर है, खाक को बुत
और बुत को देवता करता है इश्क, इंतहा यह है कि बंदे को खुदा करता है इश्क. तर इश्कची ही एवढी दिव्य शक्ती आहे, म्हणजे त्या प्रेमाची उंची एवढी की तो प्रत्यक्ष माणूसच देवत्वाला जाऊ शकेल, इतकं महती या शाहीरनी या ठिकाणी म्हटली आहे. तर त्याला सांगायचं असं आहे की इश्क हे जीवनाचं सार आहे, यात दर्द आहे, परंतु यात इश्कामध्ये मुक्तिदायक पण आहे असं शाहीर. ही रचना आहे धूल का फूल चित्रपटातली आणि गाजलेलं गाणं आहे. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. एखाद्या विषयातून तो सहजपणे वैश्विकतेकडे कसा जातो हे खरं पाहण्यासारखं आहे. अच्छा है ये अभी तक तेरा कुछ नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है. जिस इल्म ने इंसान को तस्लीम किया है, उस इल्म का तुझ पर कोई इल्जाम नहीं है. तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा, इंसान की औलाद है इंसान. मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया. जो तोड़ दे हर बंद वो तूफान बनेगा, तू हिंदू बनेगा या न मुसलमान बनेगा. नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसान को जो रोंदे वो कदम तेरा नहीं है. कुरान न हो जिसमें वो मंदिर नहीं तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नहीं है. तू अमन का और सुलह का अरमान बनेगा, तू हिंदू बनेगा या मुसलमान. इंसान की औलाद है इंसान बनेगा. तर सांगण्याची बाब म्हणजे त्या काळात हे गीत म्हणजे या गीताला जवळजवळ राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला होता असा एक उल्लेख मला या ठिकाणी करावा असं वाटतो. फिर सुबह होगी या चित्रपटातला त्याची गीतरचना, वो सुबह कभी तो आएगी. ही रचना म्हणजे दुर्दम्य आशावादाचा चरम नमुना. शाहीर म्हणतो, इन काली सदियों से सर से जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी. काय कल्पना आहे की आकाशच नाचायला लागेल आणि धरती स्वतः गाणं गाईल. जिस सुबह की खातिर जुग जुग से हम सब मरमर कर जीते हैं, जिस सुबह की अमृत धुन में हम जहर के प्याले पीते हैं, इन भूखी प्यासी रूहों पर एक दिन तो करम फरमाएगी, वो सुबह कभी तो आएगी. मजबूर बुढ़ापा जब सूनी राहों की धूल न फाकेगा, मासूम लड़कपन जब गंदी गलियों में भीख न मांगेगा, हम हक मांगने वालों को जिस दिन सूली न दिखाई जाएगी, ये नरक से भी गंदी दुनिया जब स्वर्ग बनाई जाएगी, वो सुबह कभी तो आएगी. केवढा जाज्वल्य असा आशावाद शाहीरने या ठिकाणी व्यक्त केला आहे. आणि आता आपण आजच बघतोय की जगामध्ये केवढा हिंसाचार वाढलाय आणि मानवतेच्या पलीकडच्या गोष्टी घडायला लागल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत खरोखर शाहीरसारखा आशावाद एवढेच आपल्याला आधार देऊ शकतो असं मला वाटतं. आणि या त्यांच्या जाज्वल्य आशावादाच्या या शब्दांवर मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.